थांबा बाबा, थांबा थांबा, मी बोलणार आहे. थांबा 2 मिनिटं. दिल्लीमध्ये विद्यार्थी आंदोलनाची आग लागलेली असताना, दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या अंगावरती लाट्या काट्या पडलेल्या असताना त्यांना समर्थन देण्यासाठी मुंबई मार्गे दिल्लीमध्ये जात असताना पोलिसांनी ज्या पद्धतीने डिटेन केलं ते कदापि लोकशाही मार्गाचं नव्हतं. हा हुकुमशाहीचा एल्गार आहे, हे तुम्ही बघताय. हा हुकुमशाहीचा एल्गार भविष्यामध्ये तुमच्या घरापर्यंत येणार आहे. त्यामुळे भारतातील लोकांना जागे व्हा. ज्या पद्धतीमध्ये यांनी डिटेन केलं, ज्या पद्धतीमध्ये आजारी असताना नरड दाबण्याचा प्रयत्न केला, हा खरंच अगदी म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणारा होता. याच्यामध्ये पोलिसांना स्पष्ट वरतून आदेश आहेत की कोणीही आंदोलन करू नये. आंदोलन केलं की त्याचं तोंड दाबून टाका, त्याची गळचेपी करा, आंदोलनाला मोठं होऊ देऊ नका. हीच परिस्थिती आज सगळीकडे तुम्ही बघताय. हीच परिस्थिती आज तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं, ज्या पद्धतीने डिटेन केलं. पण हा रविराज साबळे पाटील जोपर्यंत विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य लेकरांना न्याय भेटणार नाही तोपर्यंत लढत राहणार. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार. सकाळपासून उपाशी आहे, पाण्याचा थेंब घेतला नाही, पोलीस वाजवाज झाले, 100 वेळा चहा मागवला, चहा पण घेतला नाही. मला फक्त माझ्या विद्यार्थ्यांचा न्याय हवा होता, त्याच्यासाठीच दिल्लीला चाललो होतो. पण या सरकारने ज्या पद्धतीने उचललं, ज्या पद्धतीने आतमध्ये घेऊन गेले, ज्या पद्धतीने गाडीमध्ये कोंबलं, हे लोकशाहीचा गळा घोटणार आहे. हे आम्ही कदापि खपून घेणार नाही. पोलिसांनी आता मुंबईला पायी न जाण्याच्या सूचना नाही, आदेश नाही, डायरेक्ट अटक करू असे आदेश दिलेत. काही अटी शर्ती घातल्यात. त्याच्यामुळे दिल्लीला कसं जायचं लवकरच कळवतोय. तुम्ही सर्वजण, महाराष्ट्रातील तमाम जनता सोबत राहिली, त्याच्यासाठी तुमचा आभार. पण या सरकारला जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार, आम्ही आवाज उठवत राहणार. या महाराष्ट्रामध्ये क्रांतीचा भडका आम्ही पेटवत राहणार. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय, रविराज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शेतकऱ्यांचा वाघ रविराज दादा जिंदाबाद, जिंदाबाद. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. चला, व्हिडिओ घ्यायचा अजून.